हॅलो, हा बोल आई. सम्राट, निघतोयस ना तू आता? डोंट वरी, सगळं सेट आहे. आज रात्रीच्या फ्लाईटने उडालो की परवा डायरेक्ट तुझ्या समोर. आय लव्ह यू आई. म्वा. माझ्या कामगार मित्रांनो, मी माझा हा निर्णय एका बंद ऑडिटोरियममध्ये वकील आणि ऑडिटर यांच्या साक्षीने घेऊ शकले असते, पण आज शारदा मिल्स ज्यांच्या ताकदीमुळे नावारूपाला आली आहे त्या सर्वांसमक्ष जाहीररित्या हा निर्णय घेतला जावा अशी माझी इच्छा होती. सम्राट त्याचं शिक्षण पूर्ण करून भारतात परत आला आहे. इथून पुढे शारदा मिल्सची संपूर्ण जबाबदारी त्याने उचलावी. आज मी तुमच्या समक्ष हा सगळा कारभार माझा मुलगा सम्राट ह्याच्याकडे सोपवतो. शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने खूप मोठी जबाबदारी उचलणार आहे. माझ्या आईने या मिलची सुरुवात एका मशीन पासून केली होती आणि आज आपण सगळ्यांनी मिळून इतका मोठा पल्ला गाठलाय. आज आपल्या कंपनीचे शेअर टॉपला आहेत. आपल्या कंपनीचं नाव सगळीकडे गाजतंय आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय, प्रेमाशिवाय, सहकार्याशिवाय कधीही शक्य झालं नसतं. आई नेहमी एक वाक्य म्हणते, बोलण्यापेक्षा करून दाखवा. इथून पुढे मी जे काही निर्णय घेईन त्यात तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असाल अशी मला खात्री नाही, मला विश्वास आहे. आज या प्रसंगी मी शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 13.5% बोनस जाहीर करतो. शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 13.5% बोनस जाहीर करतो. अरे वा, अजोना लाईच आहे. माझ्या सगळेवाल्याने पाठवला. मी त्याला बोलला की आमचा बॉस मनात आणेल ना तर 15% पण बोनस देणार. केव्हा देणार? बोनस ना मी काय करतो, लगेच देतो. तुला देतो, तुझ्या मामाला देतो, तुझ्या बहिणीला, तुझ्या भावाला, अख्ख्या गावाला देतो. अख्ख्या गावाला. गरीबाला माझी गरिबी वाढवतोय. हे तुझ्या बापाने दिलं ना हुंडीत पाप्याचं पित्तर. फुकट नाही दिलंय, गाडी सकट दिलंय. गाडी सकट पेट्रोल का तुझं बाप भरणार का? बाप भरणार. बिना पेट्रोलची गाडी का चालवायची? चला 15% बोनस मी त्याला दिलंय का तुम्ही? त्याला अक्कल आहे तर मी तुला सांगतो, माझं प्रेशर वाढतंय. मी इथल्या इथं तुला डिवोर्स देऊन टाकेन. आता इथले कशाला दिवस द्यायला पाहिजे? मला गोळी तरी दे. मला प्रेशर किती तुम्ही इथे बसा, काही गोळी द्यायची गरज नाहीये. शांत बसा आधी. तुमचा उपाय मला माहितीये. बोनस कधी याच्या बापाने ठेवला होता का? बोनस 15%. हे बघा, असली खतरू डावलात नशिबात आली माझ्या. लक्ष्मी देवी, आता घ्या 2000चा वारा. घ्या, कधी माझं नाव नाही घेतलं एवढं. झोपले लक्ष्मी भक्त. हा सम्राट. ताई, तो नुसता सम्राट नाही, तो सम्राट अशोक आहे. अगं आल्या आल्या सगळ्या कामगारांना खिशात घालून मोकळा. वा, होणार होणार. तो एक दिवशी अंबानी नक्की होणार. बघच तू ताई. मामा, लहान आहेस का तू आता? अरे मुलगा आहेस, माझं छान बळ आहेस. ताई बघितलंस का कसा रुबाब आहे? असं पाहिजे. आपण जाम खुश आहे त्याच्यावर. बरं बरं, आता तू जेवायला आहेस ना? नाही 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 नाही, माझी सहकारी बोर्डाची मीटिंग आहे, लगेचच पुण्याला अरे पोहोचलं थांब ना. पाहिजे. अरे इथं बूट टेकलं तर तिकडे बुडाखालची खुर्ची जायची निघून. येईन एकदा. आणि काय रे, असं किती अंतर आहे सातारा ते लोणावळा? तुला बघितल्याशिवाय जीव नाही लागत रे. येत जा ना एकदा घरी. येतो. चल तायडे, येतो. न्यायला सोडून. बाळा चल. काय गाणी बिणी ऐकतो की नाही तू अजून? ते कसलं गाणं लावते? तुला अक्कल आहे की नाही? अक्कल शूरवीराची गाणी लाव. झालं पुढे. फोन. अरे अबे क्यों मार खा रहा है?
फोन कर 5वीं बार बोल रहा हूँ, फोन कर, फोन कर। कोणाला? अरे करना। कोणाला? अबे कुणाला क्या, जो तेरी जान बचाने के लिए फटाफट 2 करोड़ रुपए लाए। 2 करोड? हाँ, 2 करोड़। डोक्यावर पडलेस काय? मी काय घरी पैसे छापतो काय? अरे त्यापेक्षा माझ्या बायकोला उडव उधळी. तिचा 1 करोडचा इन्शुरन्स आहे, त्यातले फार तर 5 लाख मी तुला देईन. आता 1 कापलंय, उरलेले 9 सुद्धा जातील. बोला बोला उचल. हा? हा? कापा हा? कापा सगळी पोट कापा, पोट नको लावा. कुठून आणतोय असता तुम्ही पिढा? हा? तू सकाळी मला फोन करून काय सांगितलं? जॅकपॉट लागला, जॅकपॉट लागला. हा जॅकपॉट आहे? चले असते 2-4 भेटले ना, डिप्रेशन यायचं मला. परत जर तुम्ही कोणी असल्या माणसाला आणलं ना, तुमची बोटं काचून तुम्हाला भीक मागायला लावेल मी. बस. त्याला टपकवू. हा, आपली जागा बघितली आहे त्यानं. उद्या पोलिसात जाऊन वाकला म्हणजे. हा कडकटे पोलिसात जाऊन पैसे लागतात तिला. चल. आपल्या नव्या मशीन्स. वाव, खूप भारी. होय मावशी, सुखी रहा. ओळखलंस का यांना? नमस्कार करतो. मोठा हो. यांना नाही ओळखणार? यांच्या आजचे बेसनाचे लाडू खाऊन लहानाचा मोठा झालोय. ओहो, अरे वा. अक्का, मला विसरला लाडू नाही. पाहिजे. देणार, नक्की अच्छा. देणार. येते. आपण आता तिकडे बघूया. आलो, बाकीच्यांना भेटू. हो हो. सम्या, हा, एकच मिनिट. सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हे अग्रीमेंट त्यानं पाठवायचं आपल्याला. तू जा, मी आले. अरे पण ही कॉस्ट त्याच्यात ऍड करू नको. नाही ते ऍक्च्युली नो होप्स असं म्हणून मी आपल्याला डिस्करेज नाही करणार, पण ही वस्तुस्थिती आहे. आज 8 महिने होऊन गेले, सगळे पर्याय हाताळून पाहिले, पण त्यांच्यात काहीच फरक पडत नाहीये. यू मीन टू से? अशा केसेसमध्ये सुद्धा काही मिरॅकल्स होताना पाहिलेत मी. मेडिकल सायन्सच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या हातामध्ये नसतात. सो वी कॅन जस्ट वेट अँड वॉच. ओके? चेहऱ्यावरची बेचैनी सांगते, मन थाऱ्यावर नाहीये. कुणी संकटात आहे? जिव्हाळ्याचा माणूस. आई, डॉक्टर म्हणतात सगळं संपलंय. त्यांच्याकडचं सगळं संपलं असेल, पण त्याच्याकडे आहे ना भरभरून.
काय केलंस आईसाठी? सगळं केलं. म्हणजे तिचं नाव, तिचा पैसा तिच्यासाठीच वापरलास. तू काय करू शकतोस? जीव देऊ शकतो. भीक मागू शकतोस? मी हा मीपणा गेला पाहिजे. आईच्या आयुष्यासाठी झोळी पसरू शकतोस. रोज झोळी रिकामी झाली पाहिजे. नव्या दिवसाची सुरुवात रिकामी झोळीने. एवढं सगळं करून आई वाचेल. शंका, ही शंका दूर व्हायला 48 दिवस लागतील. तेव्हा तुला स्वतःची ओळख पटेल. शुभास्ते पंथाना संतो. हरि ओम. ही शंका दूर व्हायला 48 दिवस लागतील. तुझं नाव, तुझी ओळख, तुझं अस्तित्व कोणालाही कळता कामा नये. जमेल तुला. तेव्हाच तुला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल. बघ, प्रयत्न करू. अरे राजेश, बरं झालं आलास. तू मामाना पण बोलवलंस? बाहेर बघितलं मी आता त्यांना. विशा मामा? हो, विशा मामा. न कळवता चालूय, पण दुसरा इलाजच नव्हता. काय रे, काय प्रॉब्लेम? तो तर आधीच झाला ना रे राजा. पण आता घाई नाही केलीस तर अनर्थ होईल. मिल ताब्यात घेतलीस तेव्हा बोनस वाटलेलास आणि 8च महिन्यात शेअर्स पार खाली. तुला माहिती आहे इकडे काय परिस्थिती आहे. तूच सांग काय करू. तेच सांगायला आलोय बाळा. माझा एक शेअर्स पार मातीमोल होण्याआधी ती मिल विकून टाक. अरे पण मी नको रे आता. ताईची ही अशी अवस्था. हा असा नौका काय कसं सांभाळशील? ठीक आहे. एक काम कर, एकदा राजेशशी बोलून घे. नाही, आता तू बोललाच आहे म्हटल्यावर मी पहिले ताईला भेटून घेतो. आपण नंतर बोलू. पुणे बाळ. सम्या, अरे पण तो काही चुकीचं बोलत नाही राजेश. शेअर्सचे भाव कोसळले ती वस्तुस्थिती. हे जर असंच चालू राहिलं तर मी नसताना प्रॉब्लेम वाढू शकतो. तू नसताना म्हणजे? तू कुठे चाललायस? तेच सांगायला बोलवलंय. बस. हे काय, मी आणि सायनिंग ऑथॉरिटी? पुढचा 1.5 महिना मी इथे नसणार आहे. तोपर्यंत बिझनेस आणि आई तुझी जबाबदारी. अरे पण सम्या, 100 प्रश्न येतील, काय उत्तर देऊ? सांग, एका बिझनेस टूर साठी परदेशी गेलाय. हे बघ सम्या, राजेश सांभाळून घे.
काय मागू तुझ्याकडे? तुला सगळंच माहिती आहे. आई म्हणते तू आहेस म्हणून तुझ्या दारी आलोय. भाऊ काहीतरी द्या ना. सगळे वाटून घे. एवढे पैसे? बघ ना किती आहेत ते. बंदे का कुछ प्रॉब्लेम है? हिलेला आहे तुला काय माहिती रे? उगाच काय पण पुढे सोडतो काय तू? काका तुम्हाला ना टॅलेंटची कदरच नाही. हा जब अपना दिन आएगा ना तब देखना. हाँ केशवा माधवा तुझ्या नावा. स्पीकर कशाला फाडतंय? हे घे क्या बस टॅलेंट काका तुला. तुला घे. मला दे ना. थांब रे थांब ना. देतो नंतर वाटू. मारते का? बसा ना सर, काही चहा वगैरे? अरे बसण्यात इंटरेस्ट नाही रे मला. तो सम्राट कुठे सांग मला, भेटायचं अर्जंट. सम्राट सर फॉरेन टूर वर गेला ना. कशाला? तुला माहित नाही वे? कॉन्फिडन्शियल आहे. बापरे, म्हणजे मला आता तुझ्याशीच बोलावं लागणार. बोला ना. ते प्रॉपर्टी इव्हॅल्युएशनचे पेपर आण ना बाबा. प्रॉपर्टी त्या दिवशी नाही का आपण बोललो घरी? हो हो तुम्ही बसा, मी घेऊन येतो. फॉरेनला कशाला गेला आता? काय भानगड आहे? तर 1-1.5 महिना डील सगळं पुढे जाणार. सर काय रे तुझं? सम्राट साहेबांचा पासपोर्ट रिन्यू होऊन आलाय, तो द्यायचाय. पासपोर्ट? अरे आईला पासपोर्ट इथे नाही, तिकडे काय करते? काहीतरी लपड दिसते. ओहो ओ ओहो ओहो आहा मस्त फोटो आहे. अरे ही लक्ष्मीची मूर्ती छान दिसते इथे. काय हिरो बनायला गेलं की काय फॉरेनला? ते कॉलेजमध्ये असताना मास्टर शेफ कॉम्पिटिशन जिंकला होता, तेव्हाच आहे. थ्रिल आलंय माझ्या लक्षात. काय सर? तेच फॉरेनला गेलाय ना. हो. अरे त्याचा फोन नंबर असला तर दे, मी जरा बोलतो त्याच्याशी. नंबर नाहीये ना सर, म्हणजे तो म्हणाला की मी तिथे जाऊन तुला फोन करतो. खूप आठवण येते रे मला त्याची. किती गोड गोनी बाळ आहे. कसं भेटणार, कधी भेटणार? खूप दिवस झाले रे भेटून. आता सांग मात्र त्याला नक्की. हा काय माहितीये ना, मला खूप आठवण येते त्याची. म्हणाल तेवढंच बरं. काय असेल, कुठं असेल. आईला पासपोर्ट इथे, पट्टा फॉरेनला गेला म्हणे. आम्हीच भेटलो का कानात बोट घालायला? ए चाट्या. चाटे नाही साहेब, मी म्हात्रे. अरे फाईल चाटतो का आता? फिगर किती झाली सांग ना आकडा. दोन्ही फॅक्टरीज मिळून 450 कोटीच्या घरात जातील बहुतेक. जाते म्हणू नको रे, येते म्हण. लक्ष्मी आहे ती. द्या ना पुढे. नाही द्या ना पुढे. मला सांग, यापैकी आपल्याला कोण बीज देईल? लाल साहेब. नाही द्या. 5 रुपये तरी देणार पीठला. तजुर्बा. नाही द्या. पीठ लागली 5 रुपये तरी देणार. नाही देणार. पर्स काढली, गेले 5 रुपये. जाऊ दे रे, आजचा दिवस चांगला जाणार. 10 मिळणार बघ तुला. काय मिळणार हे बघ.
तर पार उतरून गेली. हा कालचे पैसे परत मागायला तर आला नसं. मी सटको का? ए नाही थांबे. मला तुमची मदत पाहिजे. अरे सांगा ना साहेब, तुमच्यासाठी काय पण. मला घ्या ना तुमच्यात. काय भीक मागायला? हो. इथं का कॉम्पिटिशन कमी आहे का? आणि चेहरा बघ, कुठल्या अँगल तू भिकारी वाटतो? हा गपरे, असं विचारायचं नाही. आपली पण लॉबी वाढली पाहिजे ना. उद्या समजा कोणीतरी बोलला इथं बसायचा नाही आणि मोर्चा काढायचा झाला तर 50 माणसं पाठीची हवीत का नाही? मग ये रे बाबा ये, बस बस. वरचं बटन जरा काढून टाकायचं. अरे करकट्या, त्याने पैसे परत मागितले तर त्यापेक्षा 4-8 दिवस बसल आणि जाय निघून. गोऱ्या गोमट्या चेहऱ्यानं पोरगी पटल, पण भीक नाही मिळणार. आमच्या धंद्यात चालत नाही ते. हे रोज लावायचं? चल रे, हिरो नवीन असतो ना तेव्हा 6 पॅक बॉडी बिडी. एकदा चेहरा आपला झाला ना कि मग त्या हिरोने पांढरी दाढी वाढवून जरी फिरला तरी तो चॉकलेट बाय असतो. काय चेहरा एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे असा. वेलकम होम. हे घे. मोस्ट वेलकम. लेक्चर काका काही पण झालं तर लेक्चर देतात. आपण नाव ठेवलं त्यांना. ए चिरकुट आणि मामा डोक्कडून ना. वेलकम. चला इस्त्री काका अक्का बर का. बोधा मावशी तुलाच ठेव. एडी सुमन येडी बर का, एकदम येडी. शांत सायलेंट काका. हा बोल पुढी. मी नाव ठेवलंय त्याचा. सारख्या फुकटच्या पुड्या सोडत असतो ना म्हणून. टॅलेंटची तर ना कदरच नाही बरं का इथं कोणाला. ए माहिती आहे तुझं टॅलेंट. ये इकडे ये. ए हळू. हे आमचे चंगू मंगू. एकच श्वास पण 2 नाव. नमस्कार. मजा बघायची. दादा, अरे थांब जरा, देवदर्शन दादा. घेऊ दे. ए बाबा असं भीक नसते मागत. हा देवळात जाताना माणूस टेन्शन मध्ये असतो, येताना टेन्शन तिथंच ठेवून येतो. त्याच्यामुळे जाताना नाही, येताना पैसा मागायचा. 5चा 25 भेटते बघ. साहेब साहेब साहेब. कल्ला का? असं ओ काका काकाने मला दिले. मी मोठ्या मला काय नाही. हो ताई. दादा. हो ताई. ओ दादा. ताई. हो दादा. दादा. बाबा बाबा काय बोलतो मी तुमच्या. ओ भाऊ. ओ दादा. दादा. नो इम्प्रूव्हमेंट.
काय मिळाले फोटो तेच बघतोय. आणि हे बघ बाळा, ती मुलगी काही फार मोठ्या घरातली नाहीये, होय. पण तिचे संस्कार फार चांगले आहेत. हो आणि म्हणूनच मला ती आवडली. हो. आणि आता तू खरं खरं सांग, दिसायला कशी आहे रे? सुंदर आहे. मला वाटलंच होतं. मला खूप आवडली. आता मी पुढच्या तयारीला लागू. हो. You're not supposed to do that. You're not supposed to do that, my friend. अरे फॉरेनर अरे बाया फॉरेनर फॉरेनर फास्ट कम फास्ट कम मॅडम डॉलर बाळा डॉलर आहे डॉलर. हा कधी कधीच हाताला लागतं. ही होती एटीएम मशीन. चल मी तुला आता फॉरेन एक्सचेंज बँक दाखवतो. चल ले काय लेक्चर काका, आज डॉलर कमावले. फटाफट रोकडा हे चालू दे ग, पैसे दे लवकर. बाळा, ये आपली फॉरेन एक्सचेंज बैंक. बोला था ना, ये दिया ये लिया, इससे ज्यादा फास्ट नहीं हो सकता. हाँ हे घ्या. ए थैंक यू गुलबदन. ए थैंक यू. राहू दे चल बाळा चल. ये बाळा या बाजूने यायचा, सावकाश, हळूहळू होईल हा सवय. हा सगळा आपला इलाका आहे बाबा. ये 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 ऐसा. अरे बाळा तिथे काय थांबला, ये ना या बाजूने, ये ना या अंगाने ये, या अंगाने ये. ये झोकून दे अंग. काय मग कसा काय वाटला आपला घर. ये देखो बॉस, अपना टॉपर स्टॉक. क्या एकदम वैरायटी है, नया माल. क्या कल ही नया स्टॉक आया है, एकदम फ्रेश. वो बुलू दिखा ना, बुलू बुलू साहब, बुलू दिखा. वो बुलू आपके ऊपर जचेगा साहब. कैसा तुम्हाला कसं माहित काय निळा रंग माझ्यावर शोभून दिसेल ते. अरे त्यात काय, तुझ्या मापाचा तेवढा एकच रंग आहे आपल्याकडे. हे घे, हे पकड, हे बघ. हे आपला अख्ख्या बंद टॉक मध्ये ना जर लाल रंग असता ना तर लालच भारी बोललो असतो ना बॉस. हे बघ हे बघ हे बघ, टाय ना टाय एकदम इम्पॉर्टंट बोललो तू. हे बघ पिन वाली टाय. हे बघा हे बघा, या अख्ख्या टॉक मध्ये ना तुला सांगतो व्हरायटी आहे. तुला जे पाहिजे ते माल उचलला बॉस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, धंद्याला जाताना मेकअप करायचा, युनिफॉर्म घालायचा, धंद्यामध्ये वांदा नाही पाहिजे ना बाबा. होय का. अरे काका बोलला यो, म्हणजे यो माझा पुतण्या झाला. भारी भारी रोळला बाई इथं राहणार बघ बाबा. शिकणार काका. ऐक ना, रात्री घरी येशील का. ये ना, तू असंच करतोस नेहमी. चल चल, सिग्नल चालू झाला, मी करते फोन. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. तुला कळते का कुणाशी बात करते. ही ओडी आहे ओडी. तुला स्कूटी सकट बेचला ना तरी पण याची किंमत याची नाही. पण तुम्ही लेफ्ट अँड रॉंग घेतलात, तोही हात न दाखवता. पिझ्झावाली हात दाखवायला टपोरी दिसतं काय मी. आमच्या ड्रीम आहे, क्लास आहे, स्टँडर्ड आहे. मग इन्शुरन्स पण असेल ना. हो, कोण बोलला. क्या बात आहे सर, रॉयल कार. थँक्यू. हे बिलो सर माणसाला माहित नाही की रॉयल फॅमिलीला कशा बात करायची ते. सर आपण पुण्याच आहे का. नाही मी मुंबईकर. पण गाडी तर पुणे पासिंग आहे. हो. रजिस्ट्रेशन मध्ये पैसे वाचवले ना. रॉयल फॅमिली आणि नंबर प्लेट साधी आहे. सर ₹1,00,000 जास्त दिले ना की VIP नंबर मिळेल. 4141 8888. पण तुम्ही पैसे वाचवलेत. रॉयल फॅमिली. गाडी स्वतःच्या पैशाची आहे की 90% लोन घेतलंय. बघू आरसी बुक बघू. सर विदाउट AC गाडी चालवता. ऍव्हरेज खाली येतं ना. बरोबर. रॉयल फॅमिली. थँक्यू सो मच. ही श्रीमंत लोक ना रस्तानी लोक विकत घेतल्यासारखं बोलतात, पण तुम्ही सॉलिड शाळा घेतली. रॉयल फॅमिली. थँक्स.
वेलकम. इथे माझं पिझ्झा शॉप आहे. एक मिनिट. मोस्ट पॉप्युलर पिझ्झा. डू कम. या. नक्की या. वाट बघेन. ए हाय. पटकन सापडला ना आमचा मोस्ट पॉप्युलर पिझ्झा टाइम. ऑफकोर्स. प्लीज सिट. मेन्यू कार्ड. आम्ही टॉप रेसिपीज बनवतो आणि आज तुम्ही माझे स्पेशल गेस्ट, सो तुम्हाला 50% डिस्काउंट. 1 स्मॉल पिझ्झा. शुअर. अजून काही नाही. ओके. गर्ल्स 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 कस्टमर. अरे वा. उगाच नाहीयेत. मार्केटिंग करावं लागतं. एक स्मॉल पिझ्झा पटकन. ओके. गुड लक गर्ल्स. याने माझा बाप सुप्पारा कातरायचा पानाच्या गादीवर. नंतर हा अडकिता माझ्याकडे आला आणि मी कातराईच्या सुप्पारा घ्यायला लागलो. टाइम देख के बदलना पड़ता है. काय रमणीक बाय. काय रमणीक बाय. हा. अरे कशाला तोंडाचं गटार उघडलंस. चला मस्त एशीतनं चाललो होतो. एशीची तशी करून टाकली यांनी. त्याला माझ्या बी डोक्याची वायझेड झाली बघ. 2 दिवस झाले बुद्धिवर्धक घेतला नाही. काहीतरी सोय कर ना दादा. झाली सोय. अरे मला सांगा, दानपेटीत 10 रुपये टाकणाऱ्या माणसाच्या पाकिटात किती पैसे असतात. अरे 100-150 तर असतीलच ना. अरे मग 200 रुपये टाकणाऱ्याच्या पाकिटात किती. तो तर कुबेराच असला पाहिजे राव. अरे कुबेराचा एक काका भेटलाय. कुठं. तिथं. आपल्याला पण थोडंफार चॅरिटी कर ना. सॉरी काही नाही माझ्याकडे. सॉरी म्हणायचं नाही. काय आपला एक मित्र लय सिरियस आहे. मरल बिचारे त्याला चपटी नाही भेटली तर. माझ्याकडे खरंच काही नाही. होतं ना ते सगळं आता दानपेटीत. हो. अरे सगळं. म्हणजे आता भीक मागणार कराव. हो. ए हिरो फालतूचा टाइमपास करू नको. चाल माल काढ. ए काय करतोय. त्याच्या खिशात माल नाहीये रे. चा फोटो एकदम कडक आहे. हडे भिकारी छुट्टा नाहीये. भिकाऱ्यांना तर चोपलाय त्याला. आपली तर ट्रेनिंग आहे. मारायची भीक मागायची. येतो येतो भीक मागायला. हडे ढोल्या कसा हल्ला.
जाऊ दे ना बाबा, रात्रीच्या वक्ताला कोण ना कोणतरी वकवकलेला चानस घ्यायला येतोच येतो. रात खूप झालेली आहे, झोपायला जा. चले आपण बी झोपायला जाऊया. नेहमीच आहे, नवीन काय आहे ते. चले. तुला खरंच असं वाटतं हे असं वेडेपणाचं सोंग घेतल्याने आयुष्य जगणं सोपं होतं? मला माहितीये कोणी मुद्दाम नाही जगत, असं प्रत्येकाचा नाईलाज असतो. पण आपण जे नाही आहोत तसं आयुष्यभर जगणं सोपं नाही, त्रास होतो. आज बचाया कल कौन बचाएगा? सड़क फोकट उठा लूंगा. हमका पीनी है हमका जित्या, पीनी. भिकाऱ्याने आम्हाला मारलं, कोणाला सांगू नकोस. अरे बाबा, कोणाला नाही सांगणार रे. भाई चपटीची शपथ आहे तुला. अरे चपटी शपथ, खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. चल मग चला. हमका पीनी है, पीनी है, अरे हमका कैसा आहे? पीनी है. काय बोलतो पांडेजी? बढ़िया. येऊ द्या. बोल, काय पिणार तू? आज आपली स्पेशल चपटी. अँथनी, 2 स्पेशल चपटी लवकर. खायला काय घेणार बोल? चिकन झिलमेल. झिलमिल. ए भाई, 2 चिकन झिलमिल झिलच्या खात्यावर. येऊ दे लवकर आण. ही घ्या चपटी. ए जॅकन काल लय धुलाई झाली का रे तुमची? तुला कोण बोलला? अरे जित्या, अरे काल यांनी 7-9 शो लावला होता. अरे भिकाऱ्याचा मार खाला तुम्ही? भिकाऱ्यांनी मारला तुम्हाला? भिकाऱ्यांनी? शी. अरे अरे गैरसमज होतो आमचा शो तुमचा. लावतोस तू? या लेका, तू लोकांपुढे शो लावताय. आज लोकांना सांगतो आमची इज्जत काढतो तुझ्या. एक मिनिट फोन. काय गे काय अक्कल नाही का तुला? कितीदा सांगितलं कामाच्या टायमाला फोन नाही करायचा म्हणून? हा, विसरलीस का काय? चल ठेव. आपल्याला धाक नाही द्यायचा, आपल्याला धाक नाही द्यायचा. भिकाऱ्याकडून मार खाल्ला, लाज नाही वाटली? अख्ख्या फॅमिली ग्रुप मध्ये बबाल झालाय. घरी नाही यायचा सांगून ठेवते, नाही तर भीक मागायला लावीन. काय भीक मागायला लावीन? कोण ठेवा. प्रोसिजर ऑलमोस्ट पूर्ण झालाय. तुला इकडे घेऊन आलोय कारण या सगळ्यांमध्ये तू सुरक्षित राहशील. काही दिवसांचा प्रश्न आहे, मग मी तुला इथून घेऊन जाईन कायमचं. झालंय काम तुमचं? चला, काही काळजी करू नका, होतील त्या बऱ्या. ह्या तुमच्या कोण? धाकटी बहीण आहे माझी. मानसिक आजार आहे थोडा. हा 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 हा, म्हणून इकडे आणले. इथे सही करा. माझ्या मागून या. मस्त. चला इकडे. हा तिचा बेड आहे. तुम्ही पेशंटला फक्त शनिवारी भेटू शकता. बाकी काळजी घ्यायला आहोत आम्ही. थँक्यू. काय चाललंय तुमचं? अच्छा, चालू दे. तू फोन करा मला. हो. हाय. हे इथे कुठे? असंच कोणाला तरी भेटायला आलो होतो. हम्म. तुझी आज इकडे होती का पिझ्झा डिलिव्हरी? इकडच्या गरीब पेशंट्सना पिझ्झा खाऊ घालायला आलेले. तेवढाच चवीत बदल. त्यांचे आनंदी चेहरे पाहिले ना की माझा दिवस मस्त जातो. ओके, खरं सांगू, गिराईक नाहीये. सो फ्रीज मध्ये ठेवलेले पिझ्झा बेस आणि भाज्या खराब होण्यापेक्षा इथे आणून देते. ऍक्च्युली ग्रॅज्युएशन नंतर ना मला IT फॉर्म मधला कुठलाही जॉब मिळाला असता, पण नाही, कुछ हटके करेंगे वगैरे म्हणून पिझ्झा टाइम सुरू केला. आय थिंक इट्स टाइम टू शट. अरे रे, डोंट हरी अँड प्लीज डोंट वरी. माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय? पिझ्झा टाइम.
साईडला घ्या. लायसन्स पेपर्स नाही लायसन्स नाही आहे. चला साहेबांकडे चला. लावा गाडी, साहेबांकडे चला. साहेब मी काय म्हणतो, मनात म्हण 100 टाक पटकन निघ. 100 रुपये नाहीयेत साहेब. तुम्हाला तर माहिती आहे ना, रोज भेटतो आपण. तुम्ही विठ्ठल मंदिरात येता ना, मी बघतो तुम्हाला. नेहमीप्रमाणे नारळ फोडता, आत जाता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बाप्पा एकच. काहीतरी मागता, प्रदक्षिणा घालता, साष्टांग नमस्कार करता. बाप्पा एकच. काहीतरी मागता. देतो देतो देतो. हे बघा, माझ्यासाठी प्रार्थना करा निघता, बाप्पाकडे. थांबता, वळता. बाप्पा एकच. आणि काहीतरी मागता. तुला कसं माहित? मी त्या भिकाऱ्यांमध्येच असतो ना साहेब. मी पण भिकारी आहे. ती कोण आहे? ती माझी गर्लफ्रेंड आहे. तेच तर मागतोय मी. चायला याला काय अर्थ आहे? सरकारी नोकरी, स्वतःचं घर, 20 वर्ष झालं देवळात जातोय, देवासमोर नाक घासतोय लग्न जमवण्यासाठी. फक्त एकच. पण नाही रे, नाही. 40 उलटली, केस पांढरे होत आले, लग्नाला एक मुलगी मिळत नाही. भिकाऱ्याला गर्लफ्रेंड. जा बाबा जा. देवा याला काय अर्थ आहे? दिस इज टू मच. काय आज युनिफॉर्म नाही? त्याचं काय आहे बाळ्या? सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार ते पांढऱ्या बुधवारवाले, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार देवीचा, शनिवार मारुतीचा, सगळे दिवस धंदा एकदम फुल. संडेला कुणी वाली नाही, फकीला ब्रेक इंटरवाल. मग संडेला पोटाला उपास? पोटाला विकेंड नसतो रे. हा होऊ शकतो हा. तू जर मनावर घेतलं ना, आपल्याला एक रॉयल पार्टी भेटू शकते. नाही, काकाने एक न्यूज आणली म्हणून बोललो. काय राजा, समोरच्या हॉलमध्ये एक लग्नाची पार्टी आहे. 600-700 माणसं तरी जेवणार. आपण 10-15 जण प्रमुख अतिथी म्हणून जायचं. कोणाला काय कळणार सुद्धा नाही. फुकटची सोय. मला खरंच नाही जमणार. एक काम करा, तुम्ही सगळे जा. आम्हीच गेलो असतो, पण काय ना, आमचा थोबडा बघून हाकलून देतात ना. काय आहे, जो दिखताय वही बिकताय ना. टॅलेंटला कदरच नाही ना. काका मला खरंच नाही. असं करू नको रे बाळा. हा, खूप दिवस चांगलं काही खाल्लंय नाही. असं करू नको रे. चल ना रे बाळा, चल. बाळा, पुण्याचं काम आहे बघ. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हा, हे असा स्माइल ठेवायचा आणि एंट्री करायची. मागोमाग आम्ही आलोच. चला. अरे नमस्कार नमस्कार. या या या. अरे जेवण घ्यायचा. जेवण घ्या. या नमस्कार नमस्कार नमस्कार. बाकी आहोतच ना आपण. नमस्कार. काका हे काय एकटे झालात? काकी कुठे आहे? काय करताय राव, सकाळी झाली किती? हो का? अरे कसा आहेस? आई कशी बरी आहे ना? आणि बिझनेस कसा आहे? टाकटीक चाललाय ना? हे बघा, जेवल्याशिवाय जायचं नाही. आग्रह एवढा भारी आहे ना तुमचा. हा जेवणार आहे. चल बस बस बस. ऐक ना. काय मावशी कसं आहे? हा पुढी पुढी. ते साहेब कोण आहेत? ओळखला नाही. काय बघ पेन बघ.
हो देतो देतो लाडू पाठवतो हा? भरपेट भरपेट जेवायचं हा? आपला माणूस आहे डाळ पण फिक्स आहे साहेब नाही आले काय काका काकू कशी काका नाही आले सगळं विचार अरे बटाट्याची भाजी पाठव जिलेबी जिलेबी जिलबी 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 4 जिलबी आण 4 पाठवतो 4 जिलबी आण अरे, 4 4 जिलबी आण 4 काय खाल्लं नाही 2 रुपये तरी द्या हो निघ म्हणतो ना चल. राहुल आलो दादा काय झालं अरे दादा दादा ओ जिलेबीवाले भाऊ जरा बाहेर येता का हा तुम्हीच या ना जरा या काम आहे जरा या फक्त जेवलोच ना जाऊ दे ना साहेब, घरी इतकं मंगल कार्य सुरू आहे, कशाला त्याच्यात विघ्न आणताय? यांची चूक झाली साहेब. यांना वाटलं चांगले कपडे घातले की यांना चांगलं अन्न मिळेल, ताजं अन्न मिळेल. विसरले की ह्यांचा हक्क ताज्या अन्नावर नाही, ह्यांचा हक्क फक्त शिळ्या अन्नावर आहे. पण खरं सांगतो साहेब, रोज मिळत नाही ना असं जेवायला. तुमच्यासाठी जे एक वेळचं जेवण आहे ना, ते ह्या लोकांसाठी 3 वेळचं आहे साहेब. यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. अहो साहेब, तुम्ही का पानावरून उठलात? चला चला आज चला. हो, आणि ह्यांच्यासाठी तुम्ही कशाला माफी मागताय? कारण मी ह्यांच्यातलंच एक आहे. म्हणजे भिकारी. भिकारी? चला काका. काय माणसं डेअरिंग करतात. नहीं, कोई नहीं आएगा. साला भिखारी फोकट का खाता है, दम है.
अरे रायटी भाई अबे तू इन पे बहुत हंस रहा था। अबे वो भिखारी एक थप्पड़ का नहीं है मेरे। देख मैं उसको कैसा तोड़ता हूं। देख देख रहा है ना। माझ्या पोटात दुखतंय रे, मी हसलो नाही तर. मधु टेबल नंबर 5 ची ऑर्डर घेऊन जा. अगं मी नेहाला फोन केला होता पण तिने काय उचलला नाही फोन. हो हा? हे काय? What is this? Sorry sir, I'm so sorry. Sorry ma'am. Is she mad or what? We are extremely sorry. Sorry. Okay, okay. It's चल. okay. काय लावलं यार? टेबल नंबर 5 ची ऑर्डर टेबल नंबर 6 वर नेऊन ठेवली. पिझ्झा मागितलं तर नुसतं. मधू काय चाललंय हे? अशाने आलेले कस्टमर्स पण पळवून लावशील. टेबल नंबर 5 ची ऑर्डर 6 ला. पास्ता मागितला तर नुसता पिझ्झा दिलास आणि तोही पिझ्झा बेस. हे असंच चालत राहिलं ना तर आपल्याला पण तेच करावं लागेल. मधू लक्ष दे. लिसन मधू, आफ्टर अ लॉंग टाइम सगळं कसं सुरळीत चाललंय. कोणामुळे? त्याच्याचमुळे ना. मधू हे बघ बाळ्या, प्रत्येक धंद्याचा एक उसूल ओ असतो. लेक्चर तर काका, एक गोष्ट अरे थांबा ना. काय उठसूट लेक्चर देता? काय रे बाबा, काल डेक्कनला एका आंधळ्याला मदत केली का तू? तुला कसं माहित? आंधळा नाही तो, फेर केस झाला. हे घे तुझे 10 रुपये परत दिले त्याने. बोलला तुझ्या सोबत जो गोरा चिकना राहतो ना देवदास टाईप, त्याला परत दे. आपल्या धंदे का वसूल आहे बोलला. आपल्या लोकांना फसवत नाही तो. इस पण एक स्टोरी सुन. काय रे? ए स्टोरी बंद कर तुझी, नुसत्या पुड्या सोडतो. आता ए बाळ्या! शी बाई, तू मी तुला विठ्ठल मंदिरात भीक मागतोस ना तू? हा? का छळतोयस तिला? ए पोरी, 2-4 रुपये असतील ना तर दे त्याला, नाहीतर वात आणि ना तुला. उच्छाद मांडलाय या भिकाऱ्यांनी. एवढा धडधाकट आहे पण भीक मागायला लाज वाटत नाही मेल्याला. हड. मी तुला सांगते ही जी ओ दादा, ओ दादा, ओ. हॅलो, मी तुझ्यावर रागवलीये. माझी चिडचिड होती आणि मीच तुझ्या मागे येतेय. तू माझे सगळे प्रॉब्लेम सोडवलेस पण तुझे प्रॉब्लेम तू मला सांगितले नाही याचा मला राग येतोय. तू असं का वागतोयस? कोण आहेस तू? मी नाही सांगू शकत मधू, माझा नाईलाज आहे. एक मिनिट, तू CID प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? मधू असं नाहीये. आला बघ तुझा लाडका पाऊस. त्याला म्हणाव पड असंच मनासारखं 4-5 दिवस. घे कॉफी, घे गरम गरम. असा बाल्कनीत कॉफी पिताना पाऊस किती रोमॅन्टिक वाटतो ना. मधू, मी असे पैसे घेत नाही.
शारदा मिलच्या शारदा जयकर यांच्यासाठीच ही वारी सुरू आहे. त्यांच्या कामगारांकडूनच आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. आजी, एवढा सगळा प्रवास आणि तोही पायी तुमच्याच्यानी झेपणार आहे का? लेक आहे ती माझी, मरणाच्या दारात आहे. तिच्यासाठी कुठे बी जायची तयारी आहे माझी. माऊलीकडे जाईन, गळ घालीन. तिला सांगित पुन्हा पहिल्यासारखं घर पडत. धन्यवाद आजी. पाहिलत मंडळी, नातं नुसतं मालक आणि कामगारांचं नसून प्रेमाचं आहे, जिव्हाळ्याचं आहे. माऊलीच्या दरबारी कार्यक्रमातून घेऊया एक छोटासा ब्रेक. हा सम्राट, मी आता आपल्या वर्कर्सना पाहिलं टीव्हीवर. ते आईसाठी यात्रेला निघालेत पायी. हो अरे, 8 दिवसापूर्वीच निघाले. आपल्या त्रासात आपण त्यांना साफ विसरलो राजेश. त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं? एक काम कर, फॅक्टरी विकू नकोस. अरे काय डोकं बिकं फिरलं काय त्याचं? मिल विकायची नाही काय पोरखळ आहे का? त्याच्या जीवावर इथे दुसरं डील करतोय मी. पुण्यात पोहोचलोय, तासाभरात मीटिंग आहे. ए म्हात्रे, त्या राजेशला म्हणत तू फोन ठेव, मी बोलतो त्याच्याशी. आईला काय मोगलाय काय? कालची पोरं शिकवणार काय आम्हाला? दादा दादा युटर्न घे. अरे युटर्न घे. थांबव थांबव म्हणलं, थांबव. आईला भिकेचे डोळ. त्याच मेले तर कोणाला कळणार पण नाही. आई तर तशी पण मेल्यातच जमा आहे. मग प्रॉपर्टीला वारस कोण? एकटा विश्वनाथ घडकर. लक्ष्मी. बरं झालं डील कॅन्सल झालं. ए चल गाडी काढ. बघतोच आता मस्त गाडी काढ. हा मस्त. लक्ष धन धन लक्ष. अरे अरे अरे. गेली रे लक्ष्मी, गेली लक्ष्मी, गेली लक्ष्मी. फोटो तरी त्याला नीट फोटो बघून घ्या. 2 दिवसात सुपारी वाढली पाहिजे. टाइम नाही आपल्याकडे. तू काय फोटोचा वाद घेतो काय? डॉक्स कोण आहेस तू? अरे नाही भाई, आता तोच आहे ना. तोच आहे म्हणजे भाई एकेकाळी टेलिस्कोपच्या आवाजात पचकन बोलायचं. कोण आहे, कधी पाहिला, कुठं पाहिला, आधार कार्ड डिटेल पाहिजे एकदम. बोल. हो भाई, याने ना या दोघांना मारला. मारला म्हणजे? मारला म्हणजे कोण? काय भाई आहे का? कोण डिपार्टमेंट वाला आहे? अरे नाही भाई, भिकारी आहे. भिकारी भिकारी. तू काय झोपलं होतं का? तिथंच शोधून धुतला का नाही त्याला? ओ धुतला ना भाई, जाम धुतला. हे बघा, ह्याला पण धुतला. लोक तुला माझी उजवी म्हणतात. उजवी? राईट हँड साईड. माझ्या मागे माझा तरारा सांभाळणारा तू. नाव राईट हँड, पण नाव लेफ्ट हँड. काय असते माहिती काम लेफ्ट हँडचं? धुवायचं. धुवायचं फक्त. काय असतं काम? धुवायचं. काय असतं काम? धुवायचं. तू धुवायचं फक्त. तुझी नाही कितीच धुवायचं फक्त. खबरीला फोन लावून आहे. हेलो, हाँ बसपन्ना, उस भिखारी का पता चल गया है. वाह. घर घर गच्चा गच, गच्चा गच, गच्चा गच, गच्चा गच. तुला त्याला
उतरात उतरात बघायचंय मला भिकाऱ्याच्या हातात किती दम असतो ते बघ. आईला कमाल आहे म्हणजे झोपेचं औषध द्यायचं आणि मार मार म्हणायचं. आपल्याला पाठीमागं पण 2 डोळे आणि 2 कान आहेत. आपण मेलेली कोंबडी मारत नाही. सकाळी फ्रेश कापतो एकदम काय. हे चले चल. हे रसियान It's complicated, Rajesh. Call Samrat. हॅलो, हा कुठला नंबर आहे? पुणे. चला परत एकदा सांगा आणि त्या मायला मला ते भिकारी पाहिजे. आपण एकदा घेतलेली सुपारी कातरल्याशिवाय सोडत नाही. स्वतः चला. ओ दादा काहीतरी द्या ना. ए भीक मागतो की गिरायक पळवतो? याला ओळखतो राजू ओळखतास काय द्या. बोल कुठे येतो बरा. दे पैसे दे. चाल कुठे येतो भिकारी बरा. बोल. अरे बोल बोल. नाही माहित तुला. चल. भैया इनको देखा है कहीं? हाँ यहाँ पे आता है फोन करने, लेकिन भिखारी के बस्ती में रहता है पास में. थैंक यू. ओ मेरे साई देवा. ये भास्कर तो भिकारी पणा यार. ए जेल त्या किन्नरला जोडलं रे बरोबर. जमलं पण साली काय बोलली नाही रे. त्याला काय वास मारतो रे कपड्याला. फाडून फेकतो आता. अरे राहू दे ना. तो भिकारडा नाही भेटला तर बस फाडणार आहेच. करल आपल्याला नागडा. त्याला तेल लावत गेला बसा पाणी चुलीत गेली त्याची नोकरी. ए शांती, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? जाऊया त्या भिकारीच्या अड्ड्यावर आणि दाखवूया त्याला. बस झाला तो भिकारी. साला भिकेला लागायची वेळ आली. चल 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 चल. फट्टो साल्या. ए चल तो. तू चल माझ्या बरोबर. चल. यानं बघितलंय कुठे? अरे हा तर बाळा आहे. इथं राहतोय. बाळा इथं. ओके. मधु होय. इकडे आहे ग जरा. ए हा कोण आहे ग? याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला आठवत नाही हा कोण आहे. बघ जरा. तू नाही ओळखत त्याला. अगं नाही कसा. थांब हे बघ. हा ना पुन्हा मला सुरू वाटतं- केलंस. हे बघ तुझं ना हा काहीतरी सम्राट जयकर आहे. मला वाटलंच होतं. अगं जयकर इंडस्ट्रीज वाला आहे हा. तुला आठवत नाही का मावशीने तुझं स्थळ सुचवलं होतं त्याला. आणि आपण तुझे फोटोही पाठवले होते त्याला. आठवतंय का? काका अरे काय 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 झालं पुढे? काय नाही रे. तू मागे ज्या लोकांना फोडला होता ना ते आले होते तुझा पत्ता विचार. लय मारला पण कोणी शब्द बोलला असेल ना तर शपथ. मधूचा फोन येतोय सारखा सारखा. आपण उचलला नाही. दर ठेव रे. परत येईन तिचा फोन. सॉरी. येडा आहेस का बाळा तू? माझ्या पोरग्याचा पत्ता विचारला असता तर दिला असता मी. नाही ना. मग मार बसल्याचं काय नाही रे. होतं नव्हतं ते सगळं नेलं त्यांनी. ह्याचं गल्ला, पैसे, माझे डॉलर, चेन सगळं उडवलं. बोलत होते परत येणार आहेत रात्री. ठीक आहे. जय.
हेच होते का? हो. हे घे. निघा तुम्ही. आई सम्या, अरे काय हे 48 दिवस व्रत, नवस. अरे अंधश्रद्धा आहे ही. हे करण्यासाठी तू आलायस इथे? अरे देवासमोर कधी हात न जोडणार तू, आणि इथे असं. आईसाठी देव आहे की नाही मला माहिती नाही, पण आई आहे, आणि आई आहे म्हणून मी आहे. ती मला पाहिजे राजेश. तिच्यासाठी मी काही करू शकतो. श्रद्धा, अंधश्रद्धा, चूक, बरोबर मला काही माहिती नाही, पण ती वाचू शकेल अशी कुठली शक्यता मला सोडायची नाही. माझा ऐक सम्या, तू आता तिथे असायला हवायस, नाही तर तिच्या शेवटच्या क्षणी आपण तिच्यासोबत नव्हतो ही गोष्ट तुला आयुष्यभर खात राहील. अरे हे करून जर माणसं वाचली असती तर कशाला पाहिजे होती हॉस्पिटल्स, डॉक्टर? केलं ना. डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, पैशांनी शक्य आहे ते सगळं केलं. पण जिने मला जन्म दिला, नाव दिलं, ओळख दिली, त्यासाठी मी काय केलं? आत्ता जर मी तुझ्याबरोबर आलो ना, तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. मला 2 दिवस दे राज. इतकं केलंस माझ्यासाठी, 2 शेवटचे दिवस दे मला. राज, 2 दिवसांनी सकाळी 11 वाजता घेऊन जा मला माझ्या आईकडे. मला तुझ्याबद्दल सगळं समजलंय. आई आपल्या मुलासाठी काहीही करते हे खूपदा पाहिलंय, खूपदा ऐकलंय. पण तू करोडपती असूनही आईसाठी भिकारी झालास. खरं तर मी कॉल करू शकत होते, पण 2 दिवसांनी भेटेन.
सेनापती भिकारी सैल्यूट बॉस. अण्णा फुल फटीफटी आहे काम हुआ की नाही. ए तू काय बसप्पाला चू समजला काय? 5 करोडचा बकरा तुला 5 लाखात कापून पाहिजे. 1 करोड टाक आणि बकरा उचल. 1 करोड तोंडावर पडल्यासारखा दिसतोस पण डोक्यावर पडलाय. मी काय घरी छापतो का पैसे? 5 लाख ते परत माझे. काम होणार नसेल तर माझी लक्ष्मी 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 लक्ष्मी. या बसप्पाला शोधलं पाहिजे 5 लाखासाठी. विषय संपला. हा बकरा 5 लाखाचा नाही बसप्पा, 15 करोडचा आहे. 15 करोडचा बकरा कापायचा नाही, जपायचा. ए मिला गया नाही बाई. अण्णा नाही भेटला नाही अजून. नाही सोडणार नाही त्याला. हा आता बघतो मी. 2 दिवस झाले हा भिकारी कुठे गायब झालाय माहित नाही. ताई मी खूप नशिबाने की मी एका चांगल्या माणसावर प्रेम केलं. आय लव्ह यू सम्राट. सम्राट थांब इथेच. गेला नहीं अन्ना, वो दिन तू बोला था ना आज से तू राइट ही नहीं लेफ्ट ही.
डोकं फिरला का तुझं? नहीं अन्ना, उस दिन इसको मैं ही छोड़ा था। मामा डॉक्टर प्लीज हिची हालत खूप खराब होईल ऍडमिट करून घ्या डॉक्टर प्लीज काउंटरवर पैसे जमा कर मला अर्धा तास डॉक्टर मी सगळे पैसे जमा करतो प्लीज प्लीज पण हिला ऍडमिट करून घ्या डॉक्टर अरे हे काय चॅरिटी हॉस्पिटल नाहीये कुठनं आणणारच पैसे तू अर्ध्या तासात शी इज डाइंग डॉक्टर अँड शी नीड्स हेल्प प्लीज गिव मी हाफ एन आवर आय पे यू ऑल द मनी ट्रस्ट मी ठीक आहे मी रिस्क घ्यायला तयार आहे थँक्यू काउंटरवर तुझा आयडी प्रूफ दे आयडी आयडी प्रूफ आयडी नाही आहे डॉक्टर आयडी प्रूफ नाहीये अरे काय वेडा झालास का अर्ध्या तासात एवढा पैसा कुठनं आणणार आहेस तू कोण आहेस तू तुझं नाव तुझी ओळख तुझं अस्तित्व कोणालाही कळता कामा नये तेव्हाच तुला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव भिकारी हॅलो 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 राजेश हॅलो समय कुठे आहेस तू सिटी हॉस्पिटल ए बाळ्या
काय केलं? चल पोलीस स्टेशनला एक चल, तुला मिनिट सांगतो. हात काढा. तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते? शारदा मिल्सचे ओनर सम्राट जयकर. सम्या चल. मला मारतो. त्याला पकडा तुम्ही. मला अरे बस गाडी चल. कुठं होतास रे लेकरा? तिचा जीव अडकलाय तुझ्यात. ये हे दे तिला. मी नाही देणार तुला एक गंगाजल. नाही, तू माझ्याशी बोलू नकोस, माझ्याकडे बघू नकोस. आयुष्यभर अशीच राहत चालेल, पण मला सोडून जाऊ नकोस आई. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. जीव का सविस देना खुसमायची ती ओली, तुझ्या एक श्वासासाठी पसरली आई जोळी. लेकराला तुझ्या
जगी तुझे काही घर गावचे तू पुन्हा उन्हामध्ये बांधना आई आई विना भिकारी होण्यापेक्षा आई साठी भिकारी व्हायला काय हरकत आहे? या भावनेने वाडगा हातात घेणारा तो उद्योगपती या सिनेमाची प्रेरणा आहे. त्याच्या श्रद्धेला आणि मातृप्रेमाला सल्यूट करण्याचा आमचा हा प्रयत्न. या वेगळ्याच प्रयत्नाला दाद द्यायला आपला बहुमूल्य वेळ देऊन आलात यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. हा बोला बोला. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा माझं बोलणं झालं त्याशी. हो दादा. नाही मला माहिती नाही. इकडे हो 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 मला बोल. परवापासूनच भेटायचं म्हणतो आम्ही, पण अजूनही भेटणं होत नाही. हो बाळा, मी करतो. हाय. आता तो भिकारी तुझ्याकडे भीक मागत होता, तू दुर्लक्ष केलंस. आई सॉरी, माझा फोन सुरू होता. त्यांच्यासारखं आयुष्य आपण एक दिवसही जगू शकणार नाही.